शेतकरी मित्रांनो नमस्कार. तूर पिकामध्ये वांज रोगाचे नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण तूर पिकावर वांज रोग आला तर आपल्या तूर पिकाला कोणीही वाचवू शकत नाही किंवा बाजारपेठेमधलं कोणतंही औषध आपल्या पिकाला कव्हर करू शकत नाही. वांज रोगाच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमधून असं एक औषध सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला खूप चांगला फायदा त्या वांज रोगाच्या नियंत्रणासाठी हा मिळणार आहे. समजून घ्या वांज रोग कशामुळे येतं. तर कोळीमुळे हा वांज रोग येतो. कोळी नियंत्रित करण्यासाठी सल्फर 80% WDG फॉर्म्युलेशनमध्ये जर तुम्ही फवारणी केली 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी, सल्फर 80% 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही जर फवारणी केली तर तुम्हाला वांज रोगाचे नियंत्रण करण्यासाठी खूप चांगला येथे फायदा हा दिसून येईल. तर तुमच्याकडे जर तुरी असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी करा. याच्यामध्ये एक अळीनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोसायपर, प्रोफेनोसायपर किंवा कोणतंही एक चांगलं अळीनाशक तुडतुडा दिसत असेल तर ॲसिपेटची फवारणी करा. सांगितलेली माहिती तूर पिकावर वांज रोगासाठी होती आणि एक चांगलं बुरशीनाशक याच्यामध्ये ॲड करू शकता. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करून पेजवर नवीन आले असेल तर फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.